मेष राशीच्या व्यक्तींसाठी 22 जून ते 28 जून 2026 हा काळ अनेक अर्थाने महत्त्वाचा आणि उत्साहवर्धक ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टींबाबत तुमच्या मनात संभ्रम, अस्वस्थता किंवा अनिश्चितता होती त्या हळूहळू स्पष्ट होऊ लागतील. अनेक वेळा आपण खूप प्रयत्न करतो पण त्याचे फळ लगेच मिळत नाही, त्यामुळे मनात निराशा निर्माण होते. मात्र या आठवड्यात विश्व तुमच्यासाठी वेगळा संदेश घेऊन येत आहे. तुमचे प्रयत्न वाया गेलेले नाहीत. परमेश्वराची कृपा, ग्रहांची सकारात्मक साथ आणि तुमच्या आत दडलेली जिद्द या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करतील. अनेक दिवसांपासून अडकलेले काम अचानक गती घेऊ शकते. एखादी चांगली बातमी, अपेक्षित फोन कॉल किंवा एखाद्या व्यक्तीकडून मिळणारी मदत तुमचा आत्मविश्वास वाढवेल. त्या काळात सर्वात मोठा बदल तुमच्या विचारसरणीत दिसून येईल. जे लोक सतत नकारात्मकता पसरत होते किंवा तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यापासून तुम्ही मानसिकदृष्ट्या दूर जाऊ लागाल. तुमचे लक्ष आता इतरांना खुश ठेवण्यापेक्षा स्वतःचे आयुष्य सुधारण्यावर केंद्रित होईल. मेष राशीचे लोक स्वभावतःच धाडसी आणि नेतृत्व करणारे असतात, पण काही वेळा भावनिक जखमा त्यांची ऊर्जा कमी करतात. जर गेल्या काळात कोणत्या नात्यामुळे, आर्थिक परिस्थितीमुळे किंवा कौटुंबिक तणावामुळे तुम्ही त्रस्त असाल तर हा आठवडा तुम्हाला मानसिक बळ देणारा ठरेल. मी हे आनंदी राहू शकतो हा विचार पुन्हा एकदा तुमच्या मनात जागा निर्माण करेल. अनेक मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात दैवी संकेत मिळू शकतात. एखाद्या मंदिरात जाण्याची अचानक इच्छा होणे, एखाद्या संतांचे विचार ऐकायला मिळणे, वारंवार एखादा सकारात्मक संदेश समोर येणे किंवा स्वप्नांमधून काही संकेत मिळणे अशा गोष्टी घडू शकतात. श्रद्धा वाढेल आणि मनाला शांतता लाभेल. आर्थिक बाबतीतही परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. ज्या लोकांना पैशांबाबत चिंता होती त्यांना काही नवीन मार्ग दिसू शकतात. नवीन उत्पन्नाचे स्रोत, अडकलेले पैसे परत मिळणे किंवा खर्चावर नियंत्रण येणे यामुळे मनावरील ताण कमी होईल. या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वात एक विशेष आकर्षण दिसेल. लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील. तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. काही लोक तुमचा सल्ला घेण्यासाठी पुढे येऊ शकतात, त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात सध्या जे काही घडत आहे ते फक्त योगायोग नाही. विश्व तुम्हाला एका मोठ्या बदलासाठी तयार करत आहे. प्रत्येक संघर्ष तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे. म्हणून जुन्या गोष्टींमध्ये अडकून न राहता नवीन संधींकडे लक्ष द्या. कार्यक्षेत्रात हा आठवडा प्रगतीचा राहू शकतो. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन करार मिळण्याचे संकेत आहेत. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी दिसू शकतात. एखाद्या जुन्या संपर्कांकडून फायदा होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुलनेने सकारात्मक राहील. अचानक खर्च होण्याची शक्यता असली तरी पैशांची आवकही राहील. गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती घ्या. ज्या व्यक्ती आर्थिक अडचणीतून जात आहेत त्यांना दिलासा मिळू शकतो. एखादे अडकलेले पेमेंट मिळण्याचे योग आहेत. नातेसंबंधांमध्ये स्पष्टता येईल. तुमच्या भावना समजून घेणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात अधिक महत्त्वाची ठरू शकते. काही गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी संवादावर भर द्यावा. शांतपणे बोलल्यास अनेक प्रश्न सुटू शकतात. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. एखाद्या शुभकार्याची चर्चा होऊ शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद लाभेल. जुन्या मतभेदांवर पडदा पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात मेष राशीच्या काही व्यक्तींच्या आयुष्यात एक जुनी व्यक्ती पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकते. ही व्यक्ती पूर्वीची मैत्री, नाते, सहकारी किंवा एखादी अशी व्यक्ती असू शकते जिच्याशी काही कारणामुळे संवाद तुटला होता. विशेष म्हणजे ही व्यक्ती आता पूर्वीसारखी राहिलेली नसेल. तिच्या विचारांमध्ये किंवा वागण्यात बदल झालेला दिसू शकतो. तुम्हाला एखादा अनपेक्षित मेसेज, फोन किंवा सोशल मीडियावरून संपर्क येऊ शकतो. मात्र ग्रहस्थिती सांगते की यावेळी निर्णय घाईघाईत घेऊ नका. भूतकाळातील चुका लक्षात ठेवा. प्रत्येक परत येणारी व्यक्ती वाईट नसते, पण प्रत्येक परत आलेली व्यक्ती कायमची चांगलीही ठरत नाही. या काळात तुमच्या आयुष्यातील एक गोंधळ संपण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून एखाद्या व्यक्तीबद्दल, नात्याबद्दल किंवा परिस्थितीबद्दल तुमच्या मनात प्रश्न असतील तर त्याची उत्तरे मिळू शकतात. आर्थिक बाबतीतही एक महत्त्वाची गोष्ट घडू शकते. तुम्ही ज्या गोष्टीला अशक्य समजत होता त्यातून अचानक फायदा होण्याचे संकेत आहेत. एखादे जुने काम, जुनी योजना किंवा जुना संपर्क पुन्हा उपयोगी पडू शकतो. घरामध्ये एखाद्या व्यक्तीचे खरे मत किंवा खरा स्वभाव तुमच्यासमोर येऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला धक्का बसू शकतो, पण पुढे जाऊन हीच गोष्ट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
कारण त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचे हे स्पष्ट होईल. या आठवड्यात तुमच्यासाठी सर्वात मोठा संदेश म्हणजे जुने अध्याय बंद होत आहेत, पण त्याच जुन्या अध्यायातून एक महत्त्वाचा धडा किंवा व्यक्ती पुन्हा समोर येणार आहे. अनेक मेष राशीच्या लोकांसाठी 25, 26 किंवा 27 जून हे दिवस विशेष ठरू शकतात. या दिवसात एखादी अशी घटना घडू शकते जी पुढील काही महिन्यांच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. मेष राशी, या आठवड्यात घडणारी प्रत्येक घटना वरवर पाहता साधी वाटू शकते, पण तिच्या मागे एक मोठा अर्थ दडलेला असू शकतो. काही वेळा परमेश्वर आपल्याला पुढे नेण्यासाठी जुन्या आठवणी, जुनी माणसे किंवा जुन्या परिस्थिती पुन्हा समोर आणतो. हे त्यासाठी नसते की आपण पुन्हा मागे जावे, तर हे पाहण्यासाठी असते की आपण खरोखर किती बदललेलो आहोत. जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा आली तर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आनंद, सन्मान आणि शांतता घेऊन येत आहे का, की पुन्हा एकदा जुन्या जखमा उघडणार आहे? कारण यावेळी विश्व तुम्हाला परीक्षा देत नाही, तर तुम्ही आधीच्या परीक्षेतून काय शिकलात हे दाखवण्याची संधी देत आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक बंद झालेला दरवाजा पुन्हा उघडण्यासाठी नसतो. काही दरवाजे फक्त हे दाखवण्यासाठी उघडतात की त्याच्या पलीकडे आता तुमच्यासाठी काहीच उरलेले नाही. आणि काही दरवाजे उघडतात कारण त्याच्या मागे तुमच्या आयुष्याचा नवीन आणि सुंदर प्रवास तुमची वाट पाहत असतो. या आठवड्यात तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप मजबूत राहील. मन तुम्हाला जे संकेत देत असेल त्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेकदा आपल्याला योग्य आणि अयोग्य याचे उत्तर आधीच माहीत असते, फक्त ते स्वीकारण्याची हिंमत नसते. आता ती हिंमत दाखवण्याची वेळ आली आहे. मेष राशी ही अग्नी तत्वाची रास आहे. तुमच्यात पडून पुन्हा उभे राहण्याची ताकद आहे. त्यामुळे भूतकाळ कितीही कठीण असला तरी भविष्य त्याहून सुंदर घडवण्याची क्षमता तुमच्यात आहे. कोणाची वाट पाहण्यात किंवा कोणाला सिद्ध करण्यात वेळ घालवू नका. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. कदाचित या आठवड्यात तुम्हाला एखादे सत्य समजेल, एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा दिसेल किंवा एखादा निर्णय घ्यावा लागेल. त्यावेळी भावनांपेक्षा आत्मसन्मान आणि स्वतःचे भविष्य यांना प्राधान्य द्या. कारण जे लोक तुमची किंमत ओळखतात त्यांना तुमचे महत्त्व समजावून सांगण्याची गरज नसते. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे तुमच्या नशिबात आहे ते कोणत्याही परिस्थितीत तुमच्यापासून दूर जाणार नाही. आणि जे दूर जात आहे ते कदाचित तुमच्यासाठी बनलेलेच नव्हते. त्यामुळे चिंता सोडा, परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे चला. कदाचित येणारे काही दिवस तुमच्या आयुष्यातील एका नव्या आणि सुंदर अध्यायाची सुरुवात ठरू शकतात.